श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 21 जून 2024 वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि वडाच्या झाडाप्रमाणेच पतीलाही दीर्घायुष्य लाभावे यासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिच्या पतीस सत्यवानास यमसदनातून परत आणले होते. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली यमदेवाकडून परत मिळविले होते आणि तेव्हापासून ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडाच्या झाडाच्या पूजेची परंपरा सुरू झाली. तर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करीत असताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी कोणता मंत्र म्हणावा, पतीला औक्षण कधी करावे, उपवास कसा करावा, वटपौर्णिमेची पूजा कुणी करू नये, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमधून द्यायचा प्रयत्न करणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हिंदू पंचांगानुसार सन 2024मध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा तिथी प्रारंभ होईल 21 जून रोजी शुक्रवारी सकाळी 7:31 आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी शनिवारी 22 जून रोजी सकाळी 6:37 असणार आहे. उदय तिथीनुसार वटपौर्णिमा 21 जून रोजी साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यामुळे काय होतं तर ज्या इच्छेसाठी आपण व्रत करतो त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं. यासाठी काय करायचं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्नान वगैरे आटोपून या दिवशी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर घरातील देवांची पूजा करायची, तुळशी मातेची पूजा करायची. यानंतर आपल्याला वटपौर्णिमा पूजेचा संकल्प करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत संकल्प करायला विसरायचं नाही, कारण शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे. पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही. संकल्प न करता केलेल्या पूजेचे फळ हे इंद्रदेवाला प्राप्त होते. यामुळे दररोजची पूजा करताना सुद्धा सर्वप्रथम संकल्प करावा आणि नंतरच पूजा करावी. संकल्प करण्यासाठी हातात पाणी घेऊन त्यात हळद कुंकू अक्षता टाकायच्या, एक फूल टाकायचं. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव आणि गोत्र सांगायचं, तुमचा पत्ता आणि तारीखवार सांगायची आणि पुढे असं म्हणायचं की आजचे हे वटपौर्णिमेचे व्रत मी माझ्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी आणि माझ्या अखंड सौभाग्यासाठी मी हे व्रत करणार आहे. तर आजचे माझे हे वटपौर्णिमेचे व्रत सुफळ संपूर्ण होऊ दे असा संकल्प घ्यायचा आहे. संकल्प केल्यानंतर सर्वात प्रथम जे तुम्हाला काम करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या पतीचं औक्षण करायचं आहे. यानंतरच तुम्हाला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाची साडी नेसायची आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही हिरव्या, लाल, केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी नेसू शकता. हे सर्व शुभ रंग आहेत. वटपौर्णिमेचा जो उपवास आहे तो तुम्ही 3 प्रकारे करू शकता. पहिलं म्हणजे तुम्ही सकाळपासून उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही दिवसभर उपवास करून तो उपवास तुम्ही रात्री सोडू शकता, म्हणजेच तुम्ही एक वेळ जेवण करायचं आहे. आणि तिसऱ्या प्रकारात तुम्ही 24 तास उपवास करून दुसऱ्या दिवशी कोणताही गोड पदार्थ खाऊन उपवास सोडू शकता. असं म्हटलं जातं की वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं वटवृक्षामध्ये वास असतो. यासोबतच वटवृक्षाच्या फांद्यांना सावित्रीचं रूप मानलं जातं. वटवृक्षाच्या देठामध्ये भगवान विष्णू, वटवृक्षाच्या मुळात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये महादेव वास करतात. त्यामुळे तुमच्या जवळपास जर वडाचं मोठं झाड असेल तर तुम्ही त्या वडाच्या झाडाची पूजा करू शकता. पण तुमच्या जवळपास जर वडाचं झाड नसेल आणि तुम्ही घरीच पूजा करणार असाल तर वडाच्या फांदीची पूजा करू नये. वडाच्या फांदीची केलेली पूजा ही ग्राह्य धरली जात नाही. या पूजेचं तुम्हाला कोणतंही फळ मिळत नाही. तसेच वडाच्या रोपाचीही पूजा केली जात नाही. शास्त्रानुसार मोठ्या आणि जुन्या वडाच्या झाडाचीच पूजा करायची असते. ते वडाचं झाड हे जुनं आणि मोठं असायला हवं. जर तुम्ही घरीच पूजा करणार असाल तर एका जाड पुठ्ठ्यावर बहरलेल्या वडाचं चित्र काढायचं
आणि त्याला आकारानुसार कापून त्या झाडाची पूजा करायची। ही पूजा ग्राह्य धरली जाते आणि या पूजेचं संपूर्ण फळ देखील तुम्हाला प्राप्त होतं। वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला 7 फेरे घालताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सौख्यासाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र असा आहे, अवैधव्यांच सौभाग्यम देहि त्वं मम सुव्रते, पुत्रान् पौत्रांश सौख्यंच गृहाणार्घ्यम नमोस्तुते। तर हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता। वटपौर्णिमेला जेव्हा आपण वडाची पूजा करतो तेव्हा आपण वडाची ओटी भरत असतो। तर ही ओटी 2 अशा वस्तूंनी भरायची असते की त्या 2 वस्तू जर ओटीमध्ये नसतील तर ती ओटी अपूर्ण मानली जाते। तर या 2 वस्तू कोणत्या आहेत? तर बघा, या वस्तू आहेत गहू आणि आंबा। वटपौर्णिमेला वडाची ओटी भरताना त्या ओटीमध्ये गहू आणि आंबा या 2 वस्तू असायलाच हव्यात। इतर वेळी जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा बरंच साहित्य घेऊन आपण ओटी भरत असतो। म्हणजे बघा, त्यात नारळ असतो, सौभाग्यालंकार असतात, म्हणजे त्यात मंगळसूत्र असतील, जोडवी, हिरव्या बांगड्या असतील, खारीक बदाम असतील, अशा सर्व वस्तूंनी आपण ओटी भरत असतो। पण वडाची ओटी भरताना या सर्व वस्तू असल्या तर उत्तमच, या वस्तूंनी आपण वडाची ओटी भरूच शकतो। पण या वस्तू नसल्या तरी चालतील, पण गहू आणि आंबा या 2 वस्तू मात्र असायलाच हव्यात। म्हणजे ब्लाऊज पीसवर गहू आणि त्यावर आंबा ठेवायचा आणि ओटी भरायची। तर या 2 वस्तू वडाची ओटी भरताना असायलाच हव्यात। आता जर कुणाला मासिक धर्म अडचण असेल किंवा सुतक असेल तर त्यांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का? तर अजिबात नाही। तर मासिक धर्म अडचण आणि सुतक असताना वटपौर्णिमेची पूजा करू नये, अशी पूजा ग्राह्य धरली जात नाही। तर तुम्ही काय करायचं आहे? तर या दिवशी तुम्ही उपवास जो आहे तो करू शकता आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकता। परंतु वटपौर्णिमेची पूजा अजिबात करायची नाही। आता गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी काय करावं? त्यांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का? तर गर्भवती स्त्रिया वटपौर्णिमेची पूजा करू शकतात। असं कुठेही लिहिलेलं नाही की गर्भवती स्त्रिया वटपौर्णिमेची पूजा करू शकत नाही। परंतु गर्भवती स्त्रियांनी उपवास करू नये। आणि जर तुम्हाला दगदग होणार नसेल तर तुम्ही 5 महिने होईपर्यंत वटपौर्णिमेची पूजा करू शकता। पण त्यानंतर मात्र पूजा करू नये, यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, दगदग होऊ शकते। मात्र तुम्ही तुमच्या पतीचे औक्षण जे आहे ते मात्र करू शकता। ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।